नमस्कार मंडळी. तर आज आहे पौष महिन्यातील ना चौथा रविवार, म्हणून मग सकाळी उठून आहे ना सगळं असं आवरून घेतलं आहे, छानपैकी अंघोळ वगैरे सगळं आवरून घेतलं आहे. आणि सकाळी सकाळी अशी थंडीतली सकाळ बघायला आहे ना गॅलरीतून एवढं सुंदर वाटतं. आणि पुण्यामध्ये तर भरपूर थंडी आहे सध्या. तर मग इथे मी ना पूजेसाठी लागण्यासाठी ना फुलं आणि पानं पार्किंगमधून घेऊन आली आहे सकाळीच. तर इथे आता छान अशी पूजा वगैरे मांडली, रांगोळी वगैरे काढून घेते आता पाटाभोवती. आणि मग इथे म्हटलं रुद्र उठला होता, त्याला म्हटलं घे रे माझं एक क्लिप म्हटलं. तर पूजा करताना छान असा त्यांनी एक व्हिडिओ घेतला माझा छोटासा. आणि मग इथे मस्त पूजा वगैरे मांडली, सूर्यदेवांचं पण छान असं दर्शन झालं. आणि मग कुंकू लागलं होतं कॅमेऱ्यात बघून, मग ते नीट करत होते मी. आणि मस्त अशी पूजा मांडली, देवपूजा वगैरे पण सकाळीच आटपून घेतलं सगळं. आणि मग मुलांसाठी आहे ना म्हटलं नाश्त्याला पोहे वगैरे बनवावं. मग त्याचीच तयारी मी इथे करत होते. आणि सकाळी सकाळी मला असं गोड सरप्राईज मिळालं आहे. रुद्रचे पप्पा आलेत, 15-20 दिवसानंतर आलेत ते. मग आणि त्यांच्यासाठी म्हटलं चला त्यांच्यासाठी खास बेत करावं, तर त्यांना आवडते ही हरभऱ्याची भाजी आहे ना, मग ती करत होते मी तर. आणि मस्तपैकी हरभऱ्याची भाजी वगैरे बनवून घेतली, छान अशा गरम गरम भाकरी वगैरे बनवलं त्यांच्यासाठी. आणि आमच्या शेतातलीच भाजी हरभऱ्याची खूप सुंदर लागते चवीला पण. मग तीच भाजी आणि भाकरी बनवली त्यांच्यासाठी, मस्त अशा गरम गरम भाकऱ्या वगैरे. आणि मग छान असं त्यांना आहे ना मी जेवायला वगैरे वाढून दिलं. आणि मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे केलं. मी पण मग जेवणाचं ताट रेडी करून घेतलं माझ्यासाठी. आणि मस्त दुपारी निवांत झोपून वगैरे आम्ही निघालो मम्मीकडे संध्याकाळी जाण्यासाठी. आणि मग इथे मम्मीकडे आली तर म्हटलं आता संक्रांत पण आली थोड्या दिवसामध्ये, तर बांगड्या वगैरे पण भरून घेतल्या मी. तर इथे बांगड्यावाल्यांकडे आले, ते छान अशा बांगड्या वगैरे भरून घेतल्या. आणि मग नंतर मामांकडे गेलो, तिथे थोडा वेळ गप्पा वगैरे मारल्या. समर्थ रुद्र मस्त अशी निवांत बसून त्यांचं TV बघणं चालू होतं. आणि मग छान अशा मामांशी गप्पा वगैरे मारून आम्ही निघालो घरी. चला तर व्हिडिओला ते एंड करते.